नमस्कार. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सत्ताधाऱ्यांना परीक्षा नकोशी अशा ठाम भूमिकेसह आपण चर्चा करतो आहोत. आपल्या सोबत आता या चर्चेमध्ये रवींद्र फडणवीस नागपूरहून जोडले गेलेले आहेत. ते हिंदू मुलींची शाळा या शिक्षण संस्थेचे संस्थाचालक आहेत. त्यांच्याशी आपण लवकरच चर्चा करू. आताच्या घडीला चर्चेतला एक महत्त्वाचा मुद्दा आहे की विनामूल्यमापन गुणपत्रिका नको. हीच भूमिका खरं तर पालकांनी सुद्धा समजून घ्यायला हवी. मला विचारायचं आहे माळवदे यांना. विवेकराव माळवदे हे पालक या नात्यानं आणि परीक्षा विरोधी पालक या नात्यानं पुण्यातून आपल्या सोबत चर्चेला आहेत. मला सांगा विवेकराव, मूल्यांकन आज ना उद्या कधी ना कधीतरी होणं गरजेचं असणार आहे की नाही? आपण तसेही एका कालावधीसाठी थांबून 10वी-12वीच्या परीक्षेसाठी सामोरे जायला तयार करत आहोत आपल्या मुलांना. मुलं कंटाळलेली असू शकतात, पालकांनी कंटाळण्याची गरज नाहीये. विवेकराव. बरोबर आहे, पण प्रत्येक निर्णय घेण्याची एक वेळ असते की जसं मार्च एप्रिल मध्ये किंवा फेब्रुवारी मार्च मध्ये या जर एक्झाम झाल्या असत्या, मग त्याची मेथड कोणतीही असो, याचं मिनिंग असं नाही की आमच्या मुलांच्या एक्झाम घेऊच नका असं आमचं अजिबात मत नाहीये. कारण वर्षभर ते क्लासेस जॉईन करतात, कॉलेजमधनं शिक्षण घेतात. उलट हे एक प्रकारचं चॅलेंज आहे. हे वर्ष जे होतं ते एक प्रकारचं चॅलेंजिंग होतं. यातनंच पुढची नवीन पिढी घडणार आहे. आमचं असं अजिबात मत नाहीये की त्यांच्या एक्झाम पहिल्यापासून घेऊ नका. पण आता कसं झालंय की ज्या मुलांनी एका अभ्यासाच्या किंवा परीक्षेच्या लिमिटच्या पुढे जाऊन आता नेक्स्ट वर्षाची तयारी, जसं नीटची तयारी असेल, जेईची तयारी असेल, सीईटीची तयारी असेल, ही करण्याची वेळ आलेली आहे त्यांच्यावर. तर तिथं मार्च आणि एप्रिलच्याच गोष्टी आता आपण निस्तरतोय मे जून मध्ये. म्हणजे त्यांच्या समोरचा आणि त्यांचा थोडंसं आज आपल्या एजमध्ये आणि त्यांच्या एजमध्ये खूप सारा फरक आहे. तेवढी त्यांची बुद्धिमत्ता अभ्यासात असू शकते, पण काही डिसिजन घेण्यामध्ये किंवा घरातल्या कुठल्याही गोष्टींमध्ये किंवा अभ्यासामध्ये नाही तेवढी असू शकत. आपण ही अपेक्षा विद्यार्थ्यांकडून करतच नाही आहोत. विवेकराव, मी प्रश्न विचारताना सुद्धा आपल्याला पालक म्हणूनच विचारला. विद्यार्थ्यांनी काय करायचं याच्यामधला एक महत्त्वाचा मार्गदर्शक दृष्टिकोन हा पालकाचा असला पाहिजे. आता संजय दुबे आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारतो. दुबेजी, अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांना 12वीच्या नंतर विद्यार्थी जातात. 10वीच्या नंतर स्ट्रीम निवडणं अर्थात कोणत्या शाखेचा अभ्यासक्रम निवडायचा याबाबतही ते सजग असतात. मला सांगा, या बाबतीत आपल्याला विनामूल्यमापन मिळालेली गुणपत्रिका कुठे उपयोगी पडणार? आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या गुणपत्रिकेला किंमत असणार आहे का? संजयजी. प्रसादजी, प्रामाणिकतेने सांगतो, एकतर मध्यंतरी आपण काय बोललात ना, मध्यंतरी खूप आवाज आला म्हणून आपलं मी पूर्ण ऐकू शकलो नाही. पण आपण शेवटी मी शेवटची ओळ फक्त ऐकलो मी की मी वाटल्यास आपल्यासाठी एकदा परत प्रश्न उपस्थित करतो. संजय दुबेजी, माझा आवाज आता आपल्यापर्यंत नीट येतोय? मी नीट आपल्याशी बोलतोय आणि माझा आवाज पोहोचत असेल तर आपल्याला परत एकदा प्रश्न विचारू का? जी जी. माझा प्रश्न असा आहे की विद्यार्थी आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांसाठी जातात, त्यानंतर शाखा कुठली निवडायची ते ठरवतात. अशा सगळ्या ठिकाणी विनामूल्यमापन गुणपत्रिका काय किमतीची असेल हा प्रश्न जसा तुम्हाला विचारणं गरजेचं आहे तसाच तो भाजपलाही आम्ही विचारणार आहोत. आधी संजय दुबे आपण उत्तर द्या. प्रसादजी, कसं आहे, विद्यार्थी म्हटलं तर आपण सगळे लोक आहेत त्या अवस्थेतून निघालेलो आहोत. आपल्या वेळेस जी परिस्थिती होती आणि सध्याची परिस्थिती हा खूप एक फरक आहे. एक, आता विद्यार्थी म्हटलं तर त्याला एक तर अध्यापन, अध्ययन आणि त्याच्यानंतर त्याचं मूल्यमापन या 3 गोष्टी लागलेल्या असतात. वर्षभर झालं, आता दुसरं वर्ष सुरू आहे, अध्यापन आपल्याकडे झालेलं नाही हे तेवढं. दुबेजी, लवकर मुद्द्याला यायला लागेल. पटकन सांगावं लागेल की आपल्या अशा प्रकारच्या गुणपत्रिकेला आपण कुठं सादर करणार? मी सांगतोय की अशा कुठल्याही गुणपत्रिका नाही. विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करून त्यांचं मागील वर्षीचं जे काही असेल त्याला सगळं ते आहे ना, आपल्याकडे शासनाचे धोरण आहे, त्यांनी काय काय निर्णय घेतलाय त्या पद्धतीने होईल. पहिली ते 8वी परीक्षा नाही, 9वीला परीक्षा होऊ शकली नाही, काय 10वीला मूल्यमापन करणार आपण? बरं, आपल्या राज्य बोर्डामध्ये सीबीएसई आयसीएससीच्या प्रमाणे निश्चित कालावधीमध्ये मूल्यांकनाची शिस्त नाही, सवय नाही. प्रसादजी, मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो, 10व्या वर्गाचा बेस 8वा वर्ग आहे. 12वीचा बेस जो आहे तो 8वी, 9वी, 10वी, 11वी असा आहे. ऐकून घ्या. आणि शेवटी मुलांनी दिवाळीच्या अगोदर ऑनलाईन अभ्यास केलेला आहे. या महाविकास आघाडी शासनाने, माननीय शिक्षण मंत्र्यांनी ऑफलाईन सुद्धा शाळा सुरू केलेल्या होत्या त्यावेळेस.
तर याच्यावरचा त्यांचं एक तर्क आपण प्रथम आरती सत्राचं पुगावकर यांचा ऐकून घेऊयात. आरती पुगावकर, या असल्या गुणपत्रिकेच्या भेंडोळ्याचं करायचं काय? मध्ये आलेला आहे की सगळ्यात महत्त्वाचं सीबीएसईची स्वतःची एक मूल्यांकनाची पद्धत आहे आणि नक्कीच त्याच्यामुळे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना जेव्हा सीईटीच्या परीक्षा होतील तेव्हा कुठेतरी ते एका पोझिशनमध्ये असतील असं आपण समजू शकतो. परंतु एसएससीच्या बाबतीत मला सांगा की राज्य शासनाने असं कुठलं पत्रक काढलंय, अशी कुठली मूल्यांकन पद्धती केली आहे, अशी कुठली परीक्षा घेतली? तुम्हाला फेब्रुवारीत माहित होतं हो. तुम्ही म्हणताय की आम्हाला आधीच नको होत्या परीक्षा, मग तुम्ही प्लॅनिंग करून दिवाळीमध्ये ऑनलाईन परीक्षा किंवा वर्गाकडून शिक्षकांच्या मार्फत विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करण्याचा प्रयत्न केला का? नंबर एक. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मला सांगा, आत्ताच दुबेजींनी सांगितलं अध्यापन, अध्ययन आणि मूल्यांकन. 12वीच्या मुलांचं तोंड बघितलंय का शिक्षकांनी? आपल्या एसएससी बोर्डाची मूल्यांकनाची पद्धत आहे ती सरळ वर्षाच्या शेवटी असते आणि ह्या वेळेला शाळा सुरू झाल्या नाहीत, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही म्हणताय शिक्षण झालंय, पण मूल्यांकन कुठे झालंय? अगदी अध्यापन आणि अध्ययन त्याच याच्या निमित्तानं संस्था चालकांशीही आपण चर्चा करूयात. आपल्या सोबत नागपूरहून रवींद्र फडणवीस जी जोडले गेले आहेत. रवीजी, माझा आवाज येतोय आपल्याला? हो हो. अगदी. मला सांगा, आपण संस्था चालक या नात्यानं उत्तर द्या. प्रवेश कसे करणार आहात तुम्ही? 11वीचे प्रवेश कसे करणार आणि FYचे प्रवेश कसे करणार? दोन गोष्टी लक्षात ठेवा की प्रवेशाची प्रक्रिया हा घोळ आजचा नाही, 5 वर्षापासून चाललेला आहे. याच्या विरुद्ध आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल केलेली आहे. त्यातल्या त्यात औरंगाबाद, मुंबई. आपण बोलत राहा रवीजी. ते मध्ये मध्ये बोलणं थांबवलं तर मी बोलील ना. बिलकुल बिलकुल, मी सांगतो त्यांना. आपण बोलत राहा रवीजी. आम्ही महानगरपालिकांच्या हद्दीमधल्या कॉलेजेसचे ज्या ऍडमिशन सेंट्रलाइज ऍडमिशननी होतात त्याला आम्ही ऑलरेडी हायकोर्टामध्ये चॅलेंज केलेला आहे. जी. त्याचा निर्णय अजून येणं बाकी आहे. आता राहिलं यावर्षी त्यांनी जे म्हटलेलं आहे 10वीच्या पोरांची सीईटी घेऊ, पण ती ऑप्शनल राहील. जी. आताच बातम्या अशा यायला लागल्या की ग्रामीण मधल्या कॉलेजेसचे आणि ज्यांचे टायअप्स आहेत ट्युशन क्लासेसचे त्यांनी ऍडमिशन करून मोकळे झालेले आहे. याच्यावर हे आणखीनच नवीन एक त्रांगडं होणार आहे थोड्या दिवसांनी. रवीजी, आपण जे सांगताय, शासकीय अधिकाऱ्यांचा शासनाचा कोणताही कंट्रोल राहिलेला नाही. रादर आमचा आरोप असा आहे की शासकीय अधिकारी सुद्धा याच्यामध्ये सामील आहेत. बरोबर. आणि गेल्या 10 वर्षापासून आम्ही या गोष्टीसाठी भांडतोय, पण शासन याकडे दुर्लक्ष करताय. हायकोर्टाचे विविध निर्णय आहेत त्याच्यानुसार जर प्रवेश प्रक्रिया झाली तर कुठेही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. रवीजी, आम्हाला काहीतरी एक लक्षवेधी मुद्दा आपण रवीजी मांडलात. मी आपल्याला त्यासाठी थांबवतो, कारण तो मुद्दा चर्चेत थोडासा विस्तारानं येण्याची गरज आहे. आपण असं म्हणालात की अनेक ग्रामीण भागामध्ये कोचिंग क्लासवाल्यांनी महाविद्यालयांशी संगनमत करून प्रवेश करून पण टाकले. राज्य सरकारचं धोरण अद्याप ठरलेलं नाही, हायकोर्टात केस चालू आहे आणि तिकडे बघा काय चाललंय, अशी परिस्थिती झालेली आहे. रवीजी, जर समजा असे प्रवेश होणार असतील तर अनेक गुणवंतांवर हा अन्याय आहे का? हे संगनमतानं केलेलं परीक्षा प्रवेशाचं राजकारण आहे का? नक्कीच होणार आहे. गुणवंत पोरांवर नुसता याचा परिणाम होणार नाही. त्यांनी जी मूल्यांकन पद्धती दिलेली आहे की 9वीचे मार्क त्याच्यात 50% गृहीत धरलेले आहे, पण मुळात 9वीची फायनल एक्झाम झालेली नाही. त्या झाल्या त्या प्रथम सत्राच्या परीक्षा झाल्या. प्रथम सत्राच्या परीक्षेला पोरं किती सिरियस असतात हे महाराष्ट्रातल्या पालकांना शिक्षकांना सांगायची गरज नाही. परीक्षा द्यायची म्हणून दिल्या जाते, त्याचे मार्क ऑलरेडी सरळमध्ये भरल्या गेलेले आहेत, त्याच्यात बदल करता येणार नाही. पण जे गुणवंत विद्यार्थी खरोखर मेहनत करून 10वीच्या परीक्षेला बसणार आहे त्यांचे 9वीचे मार्क कमी असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार आहे. अगदी बरोबर. पण मग ही विचित्र मूल्यांकनाची पद्धत दुर्दैवानं देशपातळीवर आणली जाते की काय, हाही चर्चेचा मुद्दा येईलच. मला सांगा, या कोचिंग क्लासवाल्यांनी महाविद्यालयांशी संगनमत करून 11वीचे प्रवेश करून टाकले, हे राज्य सरकारला दिसत नसेल का रवीजी? सगळं माहिती आहे. उलट मागच्या सरकारनी या कोचिंग क्लासेस वाल्यांना ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये कॉलेजेस सुरू करायला परमिशन दिली. त्याच्यावर हायकोर्टात केस चालू आहे. आणि हे जे नवीन तुमचं झालेलं आहे की न मागता मागितलेले कॉलेजेस आहे, यांच्याकरता अजूनपर्यंत
ना मागच्या शासनाने ना या शासनाने त्यांचे रूल सुद्धा फ्रेम केलेले नाही आहेत. आणि ही गोष्ट चालू असताना त्या कॉलेजेसच्या ऍडमिशन्सला स्टे केलेला मुंबई हायकोर्टाने. तावडेंच्या काळामध्ये या कोचिंग क्लासेस वाल्यांनाच तिथे कॉलेजेस उघडायची परमिशन दिलेली होती. त्यांच्याकडे बिल्डिंग्स नाहीत. ग्रामीण मधला आम्ही सर्व्हे केलेला आहे. ठीक त्या आहे. सर्व्हेमध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे की त्यांच्याकडे बिल्डिंग्स नाही, त्यांच्याकडे टीचर्स नाहीत, फक्त कोचिंग क्लासेसच्या भरोशावर. आणि ऍडमिशनचे जर प्रमाण पाहिले यांचे, तर यांना परमिशन कोणी दिल्या हा एक विस्तारा आणि चौकशीचा मुद्दा होऊ शकतो. नक्कीच आरती पुगावकर आपल्या सोबत आहेत, त्या उत्तर देतीलच. आरती पुगावकर, जे पेरलं ते फारच वाईट पद्धतीनं उगवलंय. नाही, हे इंटिग्रेटेड क्लासेस आणि जे कॉलेजचं आहे ते मला वाटतं गेल्या काही वर्षांपासून एक नवीन फॅड म्हणू शकतो आपण की ते आलेलं होतं. आणि आत्ता जो रवीजींनी जो मुद्दा आता सांगितला, तर त्याची खरंच आत्ता या क्षणाला माझ्याकडे त्याची पूर्ण माहिती नाही आहे आणि माहिती असल्याशिवाय मी त्याच्यावर बोलणं चुकीचं ठरेल. आरतीजी, आपण सलग बोलत राहा. आरतीजी, माझा आवाज येतोय? काही तांत्रिक कारणांमुळे कदाचित आरती पुगावकर यांचा आवाज संपर्क तुटलाय, आपलाही आवाज त्यांच्यापर्यंत जात नाहीये. संजय दुबे, आत्ताच्या घडीला सत्तेत आपण आहात. माझी आपल्याला विनंती आहे की जर समजा 10वीचे निकाल तशा पद्धतीने लागलेले नाहीत आणि प्राप्त परिस्थितीमध्ये इंटिग्रेटेड कॉलेजच्या वाल्यांनी पुढचे प्रवेश पण करून टाकले असतील, तर सरकार काही करणार आहे? निश्चित प्रसादजी, मी आपल्याला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आश्वासन नाही, मी निश्चित आपल्याला सांगू इच्छितो की असं जर कुठे झालं असेल तर एक पालक म्हणून, एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आणि महाविकास आघाडी शासनाचा एक घटक सदस्य म्हणून आम्ही कमीत कमी, मी आणि माझ्यासारखे आणखी आहेत आपल्यासोबत, फडणवीस सर आहेत आपल्यासोबत, बारवदे जे आहेत, कुंभा सर, आम्ही सगळे मिळून या शासनाच्या माननीय शिक्षण मंत्र्यांच्या नजरेत निदर्शनास ही गोष्ट आणून देऊ. आपण म्हणताय की जे जे काही घडलंय त्या संदर्भात तुम्ही सत्ताधाऱ्यांना, अर्थात तुमच्या सत्तेत असलेल्या वरिष्ठांना हे निदर्शनास आणून द्याल. आपण रवीजींना विचारूयात. रवी फडणवीसजी, कुठं घडलंय तेही सांगून टाका, म्हणजे त्याचा पाठपुरावा करायला आम्हालाही सोपं पडेल आणि बघूयात संजय दुबे खऱ्याच अर्थानं जाऊन शिक्षण मंत्र्यांपर्यंत विषय पोहोचवतायत का. प्रसादजी, रवींद्र फडणवीस सर मला ओळखतात, मी त्यांना ओळखतो. मी अगदी अगदी. आता महाराष्ट्र तुम्हा दोघांना ओळखायला लागलाय. आता महाराष्ट्र तुम्हा दोघांना ओळखतोय. रवी फडणवीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू देत एकदा की कुठं काय घडलेलं आहे. रवीजी, नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे, सिटीमध्ये, ग्रामीणमध्येही. आम्ही नावांची यादी हायकोर्टाला सबमिट केलेली आहे आणि त्या नावांच्या यादींवरून या सगळ्या कॉलेजेसची माननीय उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या सगळ्या गोष्टीचं, प्रकरणांची चौकशी व्हावी. आम्हाला हे असं निदर्शनास आलेलं आहे की जी वाढीव पटसंख्या या कॉलेजेसला मिळालेली आहे, यांचे पुष्कळशे पत्र सुद्धा बोगस आहेत. पण शिक्षणाधिकारी कार्यालय, उपसंचालक कार्यालय यांची सगळ्यांची यांना जो पाठिंबा आहे, त्यामुळे यांच्या विरुद्ध आजपर्यंत कुठेही ऍक्शन झालेलं नाही. मी स्वतः उपसंचालकांबरोबर 2 कॉलेजेसमध्ये गेलो होतो व्हिजिटला. आम्ही तिथे रिपोर्ट लिहिला, पण उपसंचालकांनी तो रिपोर्ट कुठेही समोर पाठविला नाही. हे दुर्दैव आहे. आणि त्यामुळे मागच्या वर्षी आम्ही हायकोर्टामध्ये ही पिटिशन फाईल केलेली होती. त्याच्या आधी आम्ही माननीय सचिवांना, माननीय मुख्यमंत्र्यांना आणि वर्षाताई गायकवाडांना सुद्धा याच्याबद्दलचे पत्रव्यवहार केलेले आहे. मी स्वतः नागपूरमधून केलेला आहे, प्राध्यापक गरुडांनी औरंगाबाद मधनं केलेलं आहे. जिथे जिथे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसिजरचे हे गडबड चालू आहे त्या ठिकाणी संस्था महामंडळांनी, आमच्या महामंडळांनी याचा पाठपुरावा सातत्याने शिक्षण मंत्र्यांकडे केला. पण दुर्दैव असं आहे की अधिकाऱ्यांना आणि आमच्या मंत्र्यांना घाणेरड्या सवयी लागल्या की दिलेल्या पत्रांचं उत्तरच देत नाही. ईमेलवर पाठवलं तर फक्त येतं की आम्ही यांना फॉरवर्ड केलाय, त्याच्यानंतर त्याचं कधीही उत्तर येत नाही. ठीक आहे, ती एक ऑटोमेटेड पद्धत आहे. आपोआप तुम्ही पोहोचलेल्या, तुम्ही दिलेल्या पत्राची पोच तुमच्यापर्यंत कॉम्प्युटरच्या माध्यमातून पोहोचते. पुढे त्या पत्राचं काय होतं ते परमेश्वरालाच ठाऊक असतं. विवेक माळवदेंना प्रश्न विचारण्याची वेळ आहे. विवेक माळवदे पुण्याहून आपल्या सोबत आहेत, पालक प्रतिनिधी या नात्याने आहेत. विवेकराव, पहा, परीक्षा नको नको म्हणत असताना आपल्याला कळलं पण नाही आणि आता 11वीचे प्रवेश होऊनही गेले. आपण काय चर्चा करत बसलो आणि जगात चाललंय काय बघा.
नाही, आता ह्या गोष्टींचा जर असा विचार केला गेला तर कोण काय करतंय किंवा कुठे काय चाललंय, तर यापेक्षा प्रत्येक पालकांनी वैयक्तिक आपल्या मुलाचं, तुम्ही म्हटल्याप्रमाणे जे मूल्यमापन आहे की एक मूल्यांकन करणं गरजेचं आहे, तर ते बरोबर आहे. पण माझं असं एक मत आहे की एक्झाम घेण्याच्या बाबतीत जर मी थोडासा मागच्या साईडला विचार केला तर एक्झाम घेऊ देत, एक्झाम नाही असं नाही, 90% रिझल्ट येईल मुलाचा. पण एक्झाम सेंटरला गेल्यानंतर जर काही कुठल्या गोष्टींचे इश्यू झाले तर त्याला जबाबदार कोण राहणार? पण याचंही उत्तर- विवेकराव, आपण हाच तर मुद्दा वारंवार चर्चेमध्ये आणतोय की परीक्षा केंद्रावर जाऊनच परीक्षा झाली पाहिजे. हा हट्ट कोणीच धरू नये आणि तसा हट्ट धरतच नाहीये, सरकार धरत नाहीयेत. पण सरकार विना परीक्षा केंद्रावर जाता परीक्षा पद्धती बदलून वेगवेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं मूल्यमापनही करायला तयार नाहीयेत आणि ही खरी चिंतेची बाब आहे जी सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आणून द्यायला हवी. मला वाटतं विवेकराव, यावर तुम्ही सत्ताधाऱ्यांना सांगा की बाबा रे, आमच्या मुलाला परीक्षा केंद्रावर नाही बोलवायचंय, नका बोलवू, पण त्यांना कुठं ना कुठेतरी बसवून त्यांची परीक्षा घ्यायला लावा. प्रसादजी, मी बोलू? त्यांना कुठेतरी बसून, म्हणजे असं अख्खा देश म्हटलं किंवा अख्खं जग म्हटलं तर या कोरोनाच्या सावटामध्ये आहे, अशी कुठलीच जागा राहिली नाहीये आता की जिथं त्या मुलांना बसवावं. किंवा ऑनलाईन माध्यम जरी म्हटलं तर गावाखेड्यातल्या मुलांना ती गोष्ट आता शक्यच होत नाही. आणि राहिला जो प्रश्न की सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा, ते त्यांच्या परीनं मला तरी असं वाटतं की आपल्याला एक शाळा किंवा एखादा क्लास किंवा एखादं कुटुंब हँडल करताना नाकी नऊ येतात. सत्ताधारी अख्खा महाराष्ट्र बघतायत, अख्खा देश बघतायत, त्यांना त्यांच्या अडचणी माहित असतील, दरवेळेस सगळ्याच गोष्टी ते सांगू शकतील सत्ताधारी आपल्याला, असं नाहीये. याच्यावर त्यामुळे एकदा मग कुठलाही आरती pressure पुगावकरांना सत्ता- विचारूयात. रवीजी फडणवीसांना बोलतं करतो आणि कुंभार सरांना पण बोलतं करणारच आहे. सत्ताधारी या नात्यानं संजय दुबेही बोलतील. आधी आरती पुगावकर, आपण सांगा, परीक्षा पद्धती बदलून विद्यार्थ्यांचं मूल्यमापन या विषयाच्या बाबतीत सरकार उत्सुक का नाहीयेत? केंद्रात परिस्थिती काय वेगळी आहे मला सांगा तुम्ही. केंद्रात 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा एक आदर्श निर्णय घेतला जात असताना केंद्राला सुद्धा अजून त्यांचं मूल्यमापन कसं करायचं याचं उत्तर नाही सापडलं आणि त्याच्यासाठी 2 महिन्याचा कालावधी मागून घ्यावा लागतोय. अशाच पद्धतीची परिस्थिती समोर येते. अगदी बरोबर आहे प्रसादजी. आणि जरी आज केंद्रीय बोर्डाने निर्णय घेतलेला असला, त्याच्या पाठोपाठ लगेचच बाकीच्या राज्यांनीही ती संधी साधून निर्णय घेतलेले असले, तरी आपल्याला अजून 3 जूनला जेव्हा न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे त्याकडेही आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय की ज्या प्रकारे न्यायालयाकडूनही प्रत्येक राज्याने वेळ मागून घेतली आणि करतात. मला तेच म्हणायचं होतं की प्रत्येक राज्याचा आपला एक प्लॅन बी तयार असणं फार गरजेचं होतं. कोरोनाची परिस्थिती ही अख्ख्या देशभरामध्ये वेगवेगळ्या पातळीवर, वेगवेगळ्या स्तरावर आपण पाहतोय की ती कशी वाढली आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात त्याचा प्रादुर्भाव जास्त दिसतोय. आणि महाराष्ट्रामध्ये ती आटोक्यात आणण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते सगळ्या स्तरावर अपुरे पडतायत, हेही आपण बघतोय. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा केंद्रीय बोर्डाने आज परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यावेळेला जसं त्यांनी वेळ मागितली आणि त्यांनी मूल्यांकनाची पद्धत ठरवण्याचं ठरवलंय, पण तरी सुद्धा ते एक पाऊल पुढे यासाठी आहेत की त्यांचं आतापर्यंत 10वीच्या वर्षातलं अंतर्गत मूल्यमापन झालेलं आहे. त्यांनी अंतर्गत परीक्षा घेतलेल्या आहेत आणि SSC बोर्डाच्या बाबतीमध्ये हीच केस अगदी उलट आहे. ही परिस्थिती अगदी उलट आहे की आपल्या हातात काहीच नाहीये आणि आपण केवळ सुरुवातीपासून परीक्षा नको म्हणतोय, परंतु ठीक आहे. परीक्षा नको असताना वेगळे पर्याय राज्य सरकारने सुरुवातीपासून समोर आणलेले नाहीये. एकदा रवीजींना विचारूयात. रवीजी फडणवीस आपल्यासोबत नागपूरहून आहेत, संस्था चालकांचे प्रतिनिधी या नात्याने आहेत. रवीजी फडणवीस, वेगळे पर्याय काय असू शकतात? परीक्षा केंद्रावर न जाता सुद्धा विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं होऊ शकतं? कोरोना काळात या बाबतीत खास करून आपल्याला काय पर्याय उपलब्ध आहेत? एक तर सोपा उपाय असा होता की प्रश्नपत्रिका बोर्डाने तयार करायच्या, शाळांच्या मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्या आणि विद्यार्थ्यांनी घरी बसूनच परीक्षा द्यावी. कारण मल्टिपल चॉईसची जी परीक्षा आहे, जोपर्यंत पोरांचा पूर्णतः अभ्यास होत नाही की त्यांना विषय समजलेला नसेल, त्यांना मल्टिपल चॉईसचे प्रश्न सोडवणं फार कठीण आहे. त्यांना कितीही वेळ दिला तरी, आणि त्याच्यावरून त्यांचं मूल्यमापन करता आलं असतं, पण दुर्दैवाने हे झालेलं नाही. आतापर्यंत जे ग्रामीणचं म्हणत होतं, विद्यापीठाच्या परीक्षा ग्रामीणमध्येही झाल्यात ऑनलाईन. काय गोंधळ झाले हे नंतरची प्रश्न आहे, पण कुठेतरी परीक्षा होऊ शकतात. गावखेड्यांमध्ये जर परीक्षा घ्यायच्या होत्या तर आम्ही यांना शिक्षक मित्र म्हणून एक आम्ही संकल्पना गव्हर्नमेंटला सांगितलेली होती. गेल्या 15 वर्षामध्ये शिक्षकांचे अपॉइंटमेंट झालेले नाही, गेल्या 12 वर्षांपासून कोणत्याही शाळांमध्ये.
वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टी टाळल्या जात आहेत. पण हे जे पूर्ण ट्रेंड झालेले आहे, जे पवित्र पोर्टलवर रजिस्टर्ड आहेत किंवा ज्यांच्या टीईटी आणि सीईटी परीक्षा पास झालेल्या आहेत, या पोरांना गावखेड्यांमध्ये ज्या ज्या गावात ते किंवा ज्या मोहल्ल्यामध्ये राहतात आहेत त्या ठिकाणी यांचा वापर करून घेऊन तिथच्या तिथे सुद्धा या परीक्षा घेता आल्या असत्या. अगदी. पण आमच्या इथे निर्णय क्षमता नावाची जी गोष्ट आहे ती मुळातच नाही आहे, ना शासनामध्ये आहे ना प्रशासनामध्ये आहे. आणि त्यातल्या त्या शिक्षण विभाग हा दुर्दैवाने देशामध्ये आणि राज्यामध्ये हा सगळ्यात जास्त दुर्लक्षित आहे. प्रत्येक वेळेला काही झालं की संस्था चालकांकडे बोट दाखवायचं आणि त्यांना सांगायचं जी की हे संस्था चालक चोर आहे हे म्हटल्यानंतर संस्था चालकांवर आरोप करून आम्ही फक्त मोकळे होऊन जातो आणि कोणतेही आपण- निर्णय घ्यायला तयार होत नाही. आपण वेळेची मर्यादा आहे म्हणून हस्तक्षेप करतो तुमच्या वक्तव्यामध्ये. संजय दुबे, पर्याय सुद्धा समोर आले आहेत. आता तरी काही विचार करण्याची इच्छा आहे की रद्द म्हणजे रद्द? बघा, एक तर हायकोर्टामध्ये एक केस सुरू आहे, त्याचा निर्णय हायकोर्टाने जो निर्णय येईल हायकोर्टाकडून तो निर्णय मान्य असणारच असणार. एक संजय दुबेजी, आपण फडणवीस हायकोर्टात साहेबांनी सुद्धा जे सांगताय की म्हटलं- परीक्षा घेणार नाही म्हणून. राज्य सरकार तेच सांगतंय, 10वीची परीक्षा आम्ही घेऊ शकत नाही. आमच्या समोर, राज्य शासनासमोर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या मुलाचं, त्या विद्यार्थ्याचं आरोग्य. जर तो विद्यार्थी जर कोरोनाच्या जाळ्यात अडकला तर त्याचं पूर्ण कुटुंबही त्या जाळ्यात अडू शकतं. एक आणि म्हणून ज्या काही उपाययोजना किंवा ज्या काही त्या विद्यार्थ्याच्या सार्वत्रिक दृष्टीनं चांगल्या प्रकारे करता येईल हे महाराष्ट्र विकास आघाडी शासन आणि माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड या सगळ्या निर्णय घेतील हे मी इथे ठामपणे सांगतो. एक ठीक आहे, कुंभार फडणवीस सरांना एक सरांनी जे पटकन प्रश्न म्हटलं- विचारतो. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे संजय दुबेजी. कुंभार सर, आपण ऐकताय, पर्याय समोर आलाय पण तरीही राज्य सरकार असं म्हणतंय की विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आम्ही परीक्षा घेण्याच्या बाबतीत फारसा पुढाकार घेत नाहीये. परीक्षा रद्द हा सरकारचा आतापर्यंतचा 10वी-12वी साठीचा भूमिकात्मक निर्णय आहे. कुंभार सर, स्पष्टपणे सांगायला लागेल तुम्हाला आणि तुमचीच या निमित्तानं कान पिळू शकता की परीक्षा पद्धती बदलून विद्यार्थ्यांचं मूल्यमापन न करण्याचा सगळ्यात मोठा फटका कोणाला बसणार आहे? कुंभार सर, आपल्यासाठी वेळ सुरू होती केंद्राने आता. परीक्षा रद्द केल्या की त्याचीच रिवडून केंद्रातल्या परीक्षा रद्द केल्या की लगेच राज्याच्या सरकारने सुद्धा त्याची रिवडून लगेच सांगितलं की ह्याही परीक्षा 10वीच्या 12वीच्या रद्द करण्यात येत आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे सीबीएसईच्या परीक्षा आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये मूल्यमापनामध्ये मुख्य फरक आहे. आता दुसरी गोष्ट, तुम्हाला जर परीक्षा जर घ्यायची असेल तर एक काम करावं लागेल की एखादी टर्म पुढे जाऊ द्या, कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्ण थांबवू द्या, पूर्ण लसीकरण होऊ द्या. एखादी टर्म पुढे गेल्यानंतर काही फरक पडणार नाही. नाहीतर लगेच रिझल्ट लागला, लगेच प्रवेश झाला किंवा लगेच अभ्यासक्रम पुढच्या वर्गाचे चालू झालं असं कुठंही नाही. आणि लगेच जर समजा ग्रॅज्युएट जरी झाला तर लगेच नोकऱ्या पण नाही. एखादी टर्म जर पुढे झाली तर व्यवस्थितरित्या मूल्यमापन करता येईल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही आता ठरवल्याप्रमाणे जेईची परीक्षा घेणार आहात, नीटची परीक्षा घेणार आहात, एमपीएससीची परीक्षा घेताय, युपीएससीच्या परीक्षा घेताय. मग ह्या जर परीक्षा तुम्ही घेणार असाल तर तुम्ही 10वी-12वीच्या परीक्षा घ्यायला काहीच हरकत नाही, थोडा विलंब होणार हे 100%. दुसरी गोष्ट अशी आहे की आता या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये घेणे शक्य नाहीये. आता तुम्ही समजा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अगोदर काय करा, लसीकरणासाठी तुम्ही प्राधान्य द्या आणि थांबावं लागेल. नाहीतर आता तुम्ही अशाच पद्धतीने जर निकाल लावला तर गुणवत्तेचा विद्यार्थ्यांचा तुम्ही शोध कसा घेणार? आणि जे विद्यार्थी पुन्हा बाहेरच्या देशामध्ये इंजिनिअरिंग किंवा उच्च शिक्षणासाठी जातात, मग त्या देशामध्ये आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी शोधणार? कोणत्या बेसवरती ते ऍडमिशन देणार? ठीक आहे. आणि म्हणून कुंभार मला असं वाटतं की सर, 10वीचा एक वेळेची प्रश्न मर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे. मला पुढचा प्रश्न रवींद्र फडणवीस यांना विचारायचा आहे. रवीजी, राज्य शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल, या दोघांनाही परीक्षा न घेऊन सगळ्यात सहज काय साध्य करता येतं? सहज साध्य करायचं आहे म्हणजे आम्ही लोकांमध्ये पॉप्युलर होत आहे. आमच्या सगळ्यांसमोर शिक्षणापेक्षा जास्ती महत्व आम्ही परत कसं निवडून येऊ याचं सगळ्यात महत्वाचं आहे. मला परत यायचं आहे. मग ते यासाठी आम्हाला लोकांना चीप निर्णय कसे देता येतील आणि लोकांना खुश कसं करता येईल याचं आम्ही हे मूर्तिमंत उदाहरण आहे. परीक्षा घेता येत नाही हे म्हणणंच मुळात चुकीचं आहे. एकीकडे तुम्ही सीईटी घेताय, जसं त्यांनी आता सांगितलं जेईई घेताय, IIITच्या परीक्षा घेतात आहे. आणि जर तुम्ही नवीन एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करता आहात अशा परिस्थितीमध्ये 10वीची परीक्षा रद्द केली मान्य आहे, 9वीची केली मान्य आहे.
या पोरांची गुणवत्ता शोधायच्या दृष्टीने 12वीचं वर्ग पुढचे 2 वर्षानंतर त्यांची शोधता येईल, हेही खरं आहे. पण त्याआधी आम्हाला एक कठोर निर्णय असा घ्यावा लागेल की हे 10वीचे जे सगळे पोरं आहे, सीईटी, प्रवेश परीक्षा, प्रत्येक हे सगळ्या या गोष्टी फोकणाऱ्या ज्या आहेत या सगळ्या बंद करून 10वीच्या सगळ्या पोरांना 11वीत ऍडमिशन द्या. नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये 10वीची बोर्डाची परीक्षा नाही आहे. बर या पोरांना 11वीत ऍडमिशन देऊन त्यांच्या शाळांमध्ये त्यांना ठेवा. याच्यामध्ये जे प्रतिष्ठित कॉलेजेस आम्ही म्हणून त्यांना शब्द वापरतो किंवा सिनियर कॉलेजेस जे आहेत यांना थोडा त्रास होईल, पण त्याच्यासाठी त्यांनी आपापल्या लेवलला सीईटी घ्यावी. आता बरोबर. सुद्धा त्यांचा पर्याय त्याच्यात तोच चाचपण्या चालू आहे की 12वीची परीक्षा रद्द केल्यानंतर इंजिनिअरिंग मेडिकलची परीक्षा होणारच आहे. कॉमर्स आणि आर्ट्स मध्ये खूप मारामारी राहत नाही. बरोबर आहे. ज्या कॉलेजेसमधनं ते पोरं पास झाले त्याच कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश ताबडतोब देण्यात यावा असंही ते म्हणतात आहे. राहिल्या ज्या ठिकाणी कॉमर्सचं आहे त्याही ठिकाणी विद्यापीठ लेवलला काही प्रवेश परीक्षा घेता येतील का याचा ते विचार करतात आहे. खरंय. ज्याच्यासाठी मुक्त विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेतली आहे त्यांच्या ऍडमिशन झालेले आहेत. कालिदास विद्यापीठाने परीक्षा घेतल्यात, ऑनलाईन घेतल्यात, त्यांची प्रवेश प्रक्रिया कंप्लीट झालेली आहे. याची मूर्तिमंत उदाहरणं कोर्टात सुद्धा लोकांनी मांडलेली आहेत. ठीक आहे रवीजी, वेळेची मर्यादा आहे. आपण बरेचसे पर्याय मगापासून दिले आहेत. मला आरती पुगावकर आणि संजय दुबे दोघांना बोलतं करायचंय. पहिल्यांदा आरती पुगावकर, त्यानंतर संजय दुबे. दोघांसाठी वेळेची मर्यादा आहे, प्रत्येकी 30 सेकंद आहेत. आरती पुगावकर, केवळ आणि केवळ जनात लोकप्रियता मिळवण्यासाठी परीक्षा रद्द करण्याचे निर्णय घेतले जात असतील तर ते टाळायला हवेत, बदलायला हवेत. टाळता येणार नाहीत हे तर दिसतंय. बदलण्याची इच्छाशक्ती आहे का? आरती पुगावकर. नाही, नक्कीच प्रसादजी, मला या मुद्द्याकडे, हा राजकीय मुद्दा आहे, पण मला थोडं रवीजी बोलले त्याच्यावर थोडं बोलायचं आहे, तर मी आधी ते बोलू का? अगदी वेळेची मर्यादा पाळा. मी वाटल्यास 30 रवीजींनी जे सेकंद पर्याय जास्त देऊ आता शकतो समोर फक्त. आणलेले आहेत, रवीजींनी आता जे पर्याय मांडलेले आहेत ते खरंच विचार करण्याजोगे आहेत. आणि जसं त्यांनी सांगितलंय की जर केंद्राने परीक्षा रद्द केली आहे तर राज्याने ती परीक्षा त्याची रिकरून रद्द करण्याची काहीच गरज नाहीये. राज्याने आपलं वेगळेपण दाखवावं. जसं आता त्यांनी म्हटलं की पॉप्युलॅरिटी आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या मुद्द्याला धरूनच मी हे म्हणते की राज्याने आपलं वेगळेपण दाखवावं आणि राज्याने आपली नवीन पद्धत आणावी, नवीन पॉलिसी आणावी त्या बाबतीमध्ये, आणि त्यानुसार त्यांनी वेगळेपण दाखवावं. म्हणजे हा पॉप्युलॅरिटीचा मुद्दाही जरा उत्तरित राहील असं मला वाटतं. केंद्राच्या बाबतीत म्हणायचं झालं तर याचंही उत्तर देऊन टाका पटकन. मोदीजींनी असे अनेक निर्णय घेतले आहेत की पंतप्रधान मोदीजींनी असे अनेक निर्णय घेतलेले आहेत की ज्याच्यामुळे अगदी सरकार धोक्यात येऊ शकतं वगैरे वगैरे असं सगळं वातावरण झालं. त्यामुळे नक्कीच भाजपचा हा अजेंडा नाही आहे की पॉप्युलॅरिटीसाठी आपण निर्णय घेतोय म्हणून. ठीक आहे. संजय दुबे, आपली भूमिका काय? परीक्षा घेण्याच्यासाठी वेगळे पर्याय आपल्याला निवडायचे आहेत की नाहीत? प्रसादजी, एक गोष्ट मी सांगतो जी की आता आरती भुगावकर बोलल्यात, यांना हे माहित आहे का महाराष्ट्रामध्ये सीबीएसईचे किती विद्यार्थी आहे आणि राज्य बोर्डचे किती विद्यार्थी हे यांना माहित आहे का? आता त्याचा विषय कशाला काढताय तुम्ही? तुमच्या बोर्डाचं बोला. राज्य बोर्डाचे 17 लाख विद्यार्थी आहेत, त्याच्यामध्ये 2.5 लाख हे 17 नंबरचा फॉर्म भरलेले आहेत. आकडेवारी टाकता येऊ शकते दुबेजी. कुठल्याही या राज्याच्या कुठल्याही नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी चांगलं धोरण आणतं ते बीजेपीच्या पोटात दुखतं. यांना या भाजपच्या पोटदुखीचा विषय नाही. मला आता संजय दुबेजी सांगा ना, आपण वेगळी परीक्षा पद्धती अवलंबून परीक्षा घेऊ इच्छित आहात की परीक्षा रद्द म्हणजे रद्द? नाही, हे मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो. उरली गोष्ट की काही होणार का, त्यामध्ये असं आहे की निश्चित जर परिस्थिती सुधारली तर निर्णयाला योग्य विचार करून फेरबदलही करता येतं. ठीक आहे, चला किमान फेरबदलाची चर्चा इथे संजय दुबेंनी सुरू केली. प्रत्यक्षात काय होईल आता सांगता येणार नाही. पटकन एक कुंभार सरांना संधी देतोय. कुंभार सर, मोजून 30 सेकंद उरली आहेत. मला बऱ्यापैकी वेळेची मर्यादा आहे. जर समजा राज्याने ठरवलंच परीक्षा घ्यायची तर त्याला उपाय सांगतो तुम्हाला. जसे विद्यापीठांनी प्राप्तन पद्धतीने जशा परीक्षा घेतल्या तशा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊ शकता. दुसरा एक उपाय त्याच्यावरती आहे, जर तुम्हाला कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर जर तुम्हाला विद्यार्थ्यांची मानसिकता परीक्षा देण्याची जर नसेल आणि त्यावेळी जरी तुम्हाला परीक्षा घ्यायची असेल तर सरळ ओपन बुक टेस्ट घ्याव्यात. ओपन बुक टेस्ट माध्यमातून विद्यार्थ्यांचं व्यवस्थित मूल्यमापन होऊ शकतं. तो एक चांगला उपाय आहे. अन्यथा 11वीचा प्रवेश असेल,
12वीचा परीक्षेचा प्रवेश असेल किंवा पुढच्या प्रवेशाचा, तर ह्या पॅन्डेमिक कंडिशनमुळे सर्व ठिकाणी अडथळा येतोय. तर यासाठी आहे. त्याला ऑनलाईन पद्धत आहे, ती प्रॉक्टर्ड पद्धत जशी विद्यापीठांनी अवलंबली आहे तशाच पद्धतीनं ही घ्यावी. जरी ग्रामीण भागामध्ये कनेक्टिव्हिटी वगैरे जर नसेल, पण जिथे आपल्याला IT सेंटर्स वगैरे आहेत किंवा जेईची किंवा नीटची परीक्षा ज्या पद्धतीने घेतात त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची तशी सोय करावी आणि ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घ्यावी किंवा ठीक आहे. ओपन बुक टेस्ट घ्यावी असं मला वैयक्तिक वाटतं. जसं आज राज्यातले काही विद्यापीठ हा कुंभार मार्ग सर, वेळेची अवलंबतात, त्या मर्यादा आहे. पद्धतीने आपल्या इकडून घेण्यासाठी काही हरकत पर्याय नाही. आले. अर्थात इथे उपस्थित असलेल्या शिक्षण क्षेत्रातल्या विविध मान्यवरांनी वेगळे वेगळे पर्याय दिल्यानंतर सुद्धा सत्ताधारी मात्र काही आत्ता त्या पर्यायांकडे पाहायला तयार आहेत असं दिसत नाही. आत्ता लक्षवेधीला वेळेची मर्यादा असल्यानं तुर्तास ही चर्चा आपण इथंच थांबवतोय. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.